आज पंढरपूर तालुक्यातील व माढा मतदारसंघातील तसेच माढा तालुक्यातील देखील गावामध्ये त्या ठिकाणी आता गाव दौरा आयोजित केला आहे। यामध्ये आता पंढरपूर तालुक्यातील परवा बाळवणी गट, काल तुंगत गट, रोपळे, गोपाळपूर गट, आज आता वाखरी गटामध्ये आहे आणि मग प्रत्येक गावात जाऊन इच्छुक उमेदवारांशी चर्चा, कोण आपल्याबरोबर इच्छुक आहे, त्यांचं काय म्हणणं आहे, त्या गावातल्या समस्या अडचणी त्या सगळ्या समजून घेऊन सगळ्याला सोबत घेऊन उद्याच्या निवडणुकीमध्ये 8 जिल्हा परिषदेमध्ये पंढरपूर तालुक्यातील 8 गटामध्ये 8 उमेदवार आणि पंचायत समितीमध्ये 16 उमेदवार उभा करण्याच्या दृष्टीनं आमची सगळी तयारी आणि गावभेटी त्या ठिकाणी सुरू आहे। नगर परिषद निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने विठ्ठल परिवार एकत्र आला आणि त्याचा परिणाम पण जाणवला, परंतु या निवडणुकीमध्ये सक्रिय सहभाग तुम्हाला घेता आला नाही, त्याची कारण सर्वांना माहिती, परंतु तो विषय न घेता आता जिल्हा परिषद पंचायत समितीचे जे निवडणूक आहे यामध्ये विठ्ठल परिवार एक असणार आहे का तुम्ही स्वतंत्र? नाही, आम्ही आता जसं आपल्याला यापूर्वी सांगितलं 8 जिल्हा परिषद आणि 16 पंचायत समितीचे आम्ही सगळे अर्ज भरणार आणि सगळी तयारी केल्यानंतर मग आम्ही चर्चा करायची नाही करायची, पुढं मागं सरकायचं का नाही, तो नंतरचा भाग आहे। आता आम्ही आधी आमचे सगळे तालुक्यामध्ये असणाऱ्या प्रत्येक गावातील ज्या सहकार्याने मला विठ्ठल कारखान्याला असेल, विधानसभेला असेल, त्या ठिकाणी रात्रीचा दिवस करून ही निवडणूक जिंकून दिली। मग माढा तालुक्यातल्या सगळ्या पंचायत समिती जिल्हा परिषद गटांनी मला निवडून दिलं, त्या सगळ्यांची ही निवडणूक आहे। त्यांना आता खरं त्यांच्या पाठीशी उभा राहण्याची निवडणूक आहे, त्यामुळे हेवेदावे बाजूला ठेवून ती लोक त्या ठिकाणी निवडून येतील यासाठी आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करू। उमेदवार निश्चित करताना कसं आपण निकष ठेवतोय, कशा पद्धतीने काम चालू? आता उमेदवारीच्या बाबतीमध्ये त्याचा जनसंपर्क असेल, तो सगळ्यांच्या संपर्कात नसेल, त्याचे सगळ्याबद्दलचं जे आत्मीयता मत आहे आणि सगळ्या गावाशी संपर्क असणारा चांगला कार्यकर्ता, शक्यतो तरुणांना संधी यात मिळेल अशा पद्धतीचं, आणि ज्यांनी त्या ठिकाणी उद्या निवडून दिल्यानंतर या समाजाची सेवा करेल अशा पद्धतीची जी समाजभूमिक नेतृत्व आहेत त्यांना त्या ठिकाणी संधी देण्याचं आम्ही काम करू। आज काय म्हणणं आलं कार्यकर्त्यांचं आणि काही जणांचं म्हणणं आलं, तुम्ही जो निर्णय घेईल त्याप्रमाणे आता प्रत्येक गावात भेटल्यानंतर त्यांचं मत घेतलं पाहिजे। आज काही ठिकाणी 4 कुठं 8 उमेदवार इच्छुक आहेत, मग या इच्छुक उमेदवारापैकी कुणाला निवडणुकीत संधी द्यायची, तर आत्ता आपण ऐकलं सगळ्याच्या मतानं किंवा सर्वानुमते तुम्ही ठरवा असं त्या सगळ्यांनी सांगितलं आहे। परंतु आज सगळ्यांचा विचार घेऊन यातून योग्य उमेदवार जो विनिंग उमेदवार होईल आणि निवडणूक सगळे जागा जिंकता येतील असे उमेदवार आम्ही योग्य त्या पद्धतीनं देऊ।